महाराष्ट्र के बीजेपी प्रदेश अध्यक्ष और मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने राहुल गांधी पर निशाना साधते हुए कहा कि वह कभी शासन प्रशासन में काम नहीं किए और इसी कारण उन्हें समाज की समस्याओं का समझ नहीं है। उन्होंने राहुल गांधी को नौटंकीबाज बताते हुए कहा कि वह समाज में तनाव बढ़ाने के बजाय उसे शांत करना चाहिए। बावनकुले ने यह भी कहा कि अगर राहुल गांधी ने देवेंद्र फडणवीस का विधानसभा में दिया हुआ बयान सुना होता तो वह ऐसी घटनाओं पर राजनीति नहीं करने आते। गांधी म्हणजे फार बिघडलेली केस आहे। त्यांना कायदे किती करतात मला माहिती नाही, त्यांनी किती शासनात काम केलं ही मला माहिती नाही। खरं तर माननीय देवेंद्रजींनी संपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे, सभागृहात मांडली आणि हे महाराज आता तिथे राजकारण करायला आले आहे। अशा घटनांतनं राजकारणाचा अड्डा करण्यापेक्षा समाजाला शांतपणे समजवण्याची गरज राजकारणाची आहे। प्रकाश आंबेडकरजींनी मध्यस्थी केली, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शांतता आली। आता राहुल गांधी शांत झालेल्या समाजाला, शांत झालेल्या परिस्थितीला अशांत करण्याकरता महाराष्ट्रात आले आहेत। अशा परिस्थितीमध्ये तर लोकनेत्यांनी, जो लोकनेता असतो तो अशा परिस्थितीवर राजकारण करत नाही, त्याला लोकनेता कधीच म्हणत नाही। लोकनेता ज्याला म्हणतात तो कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन अशा प्रकरणातनं समाजाला शांत करणे आणि ज्यांच्या घरी घटना घडली आहे त्यांना सरकारकडून न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करणे वगैरे। पण राहुल गांधींनी ही केलेली नौटंकी आहे। यातनं राहुल गांधीला राजकारण करायचं आहे, पण परभणीची आणि महाराष्ट्राची जनता ही समजदार आहे। अशा घटनेचं कधीच राजकारण होऊ देणार नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी योग्य पद्धतीने संपूर्ण प्रकरणाला त्या ठिकाणी तडीस नेण्यासाठी जे जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतलेले आहेत। महाराष्ट्र के नए राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने रेत माफियाओं के खिलाफ कड़ी कार्रवाई की चेतावनी दी है। उन्होंने कहा कि सरकार रेत माफियागिरी पर पाबंदी लगाने के लिए विशेष ध्यान देंगी और रेत के लिए सुलभ नीति बनाएंगी। इस नीति से रेत आसानी से उपलब्ध होगी और जनता को हो रही परेशानियों का समाधान होगा। रेती तस्करी जे सुरू आहे त्या तस्करी थांबवण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काही प्रकरणे प्रलंबित आहे, त्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर व्हावा ही चर्चा झाली। एकंदरीत 11 विषयावर मी आपल्या विभागीय आयुक्त आणि विभागीय आयुक्ताची एक टीम आहे त्यासोबत चर्चा केली आहे। संगनमत करून या ठिकाणी रेती तस्करी करतायत त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे। मला असं वाटतं की एक चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली, देशातली उत्तम पॉलिसी जी असेल आणि जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आताची पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी घरकुला, जे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकामं असतील, शासकीय बांधकामं असतील, त्यांना मागणी एवढी रेती उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी पूर्ण करण्याकरता आम्ही काम करणार आहोत।